मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आतापर्यंत आपण की नाही पॉज म्हणजे काय, म्हणजे या धावपळीच्या जे जीवनात आहे त्यात थोडंसं थांबलं पाहिजे। मग थोडं थांबायचं म्हणजे काय आणि मागे वळून बघायचं का, कसं काय करायचं याबद्दल आपण एका एपिसोडमध्ये बघितलं। त्याचप्रमाणे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातला आपण फरक जाणून घेतला। म्हणजे प्रत्येक वेळी आपण प्रतिक्रिया देणं हे योग्य नसतं, आपण खरं तर नेहमीच प्रतिसाद द्यायला हवा आणि या प्रतिसाद आणि प्रतिक्रियातला फरकसुद्धा आपण एका एपिसोडमध्ये बघितला। पण आता हा जो प्रतिक्रिया आहे किंवा प्रतिसाद देणं आहे त्यातसुद्धा कसं होतं ना, कधी कधी सोडून द्यायला शिकावं असं हे जास्त हितकारक ठरतं। आणि मग प्रतिसाद देणंसुद्धा, शांत राहणं हा एक प्रतिसाद जो आहे, किंवा सोडून देणं, लेट गो ज्याला आपण म्हणतो, ते करणं हाच प्रतिसाद आहे। असं काही काही वेळेला परिस्थिती असते की ज्या वेळेला ते एक योग्य पर्याय खरं आपल्याकडे आहे असं असतं। तर हे सोडून द्यायला शिकायचं कसं आणि सोडून देणं म्हणजे काय हे आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। त्यामुळे प्रत्येक वेळी आपण प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, इवन प्रतिसाद दिलाच पाहिजे असं नाही। कधीकधी गोष्टी आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे। कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, तुम्हाला कुणीतरी ते येऊन सांगतं, तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विषय घोळत राहतो, कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्याचा त्रास होतो। त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथेच सोडून देणं हे योग्य। विसरूया नको, पण तिला आपल्या विचारांवर ताबा मात्र आपण घेऊ द्यायचा नाही। म्हणजे कसं आहे की त्या गोष्टीने आपल्यावर ताबा घेतला पाहिजे, नाही आपण त्या गोष्टीवर ताबा घेतला पाहिजे, हे लक्षात घ्यायला हवं। तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जाते आणि तुम्ही त्याच्याबद्दल खूप काही केलेलं असतं, खूप मदत केली असते, अडचणीच्या काळात आपण त्याला साथही दिलेली असते, आणि आता मात्र तीच व्यक्ती आपल्या विरोधात जाते। तीच गोष्ट दिवस दिवस आपल्याला खात राहते, स्वतःला दोष देत निराशेत आपण दिवस ढकलत राहतो। त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून त्या विषयाला आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे। स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही आहे, तेव्हा तुम्ही का बरं त्रास करून घ्यायचा, असा आपण विचार करायला हवा। असं केलं असतं, तसं केलं असतं, असा निर्णय घेतला असता तर त्याचा फायदा झाला असता, त्यामुळे असं झालं, मी असं केलं म्हणून हे असं झालं। कशाला बाबा, जा ना, जाऊ दे ना, झालं ते झालं। झालेल्या गोष्टीवर विचार करून वेळ ऊर्जा वाया घालवूया नको। जुन्या निर्णयातून फक्त आपण शिकायचं काम करूया, पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करूया। झालेल्या गोष्टी सोडून देऊन पुढे काय करायचं यावर विचार करणं योग्य ठरतं। हा असंच वागला, तो तसंच वागला, तिला हे शोभलं का, हा असं बोलला, मला हे तीच बोलणं शोभलं का, माझा विश्वासघात केला। अरे खरं तर ह्या सर्व गोष्टींवरनं आपण स्वतःला त्रास देतोय, तेव्हा किती त्रास करून घेणार। कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करूया। आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करूया, त्यांच्या चुका तिथंच सोडून देऊ, पुढच्या प्रवासाला आपण जाऊया, हेच योग्य ठरतं। रस्त्याने तुम्ही चाललात, एखाद्या छोट्याशा घटनेने कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं, तुम्ही लगेच ती गाडी बाजूला करून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता। तुम्ही गाडी चालवता आहात आणि चालवता चालवता कोणतरी काहीतरी बोललं म्हणून तुम्ही तुमची गाडी बाजूला उभी करता आणि त्याच्याशी भांडायला सुरुवात करता। काय गरज आहे? त्याच्या वाचून तुमचं काय अडलं आहे? कशाला त्रास करून घेताय? त्याचा आणि तुमच्या भूतकाळात कधी संबंधही आला नसेल, भविष्यातही कधी आपण भेटणार नाही, मग कशाला आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची? डोक्याला शीण तरी का करून घ्यायचा? प्रतिक्रियावादी का बरं व्हायचं? त्याला म्हणायचं, भाऊ तू मोठा, माझं चुकलं, पुढे जायला सुरुवात करूया, क्रियावादी व्हाऊया, प्रतिक्रियावादी नको। जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्यामुळे आपलं नुकसान झालं, आपण चिडतो, त्याच्यावर रागावतो, ठीक आहे। पण ते सतत डोक्यात राहत असेल तर तो विषय सारखा सारखा कुणासमोर तुम्ही जर काढत असाल तर मात्र तुम्ही नक्की चुकत आहात। कामात चुका हे होत असतात, फक्त एक चूक पुन्हा होऊ द्यायची नसते, चुकांमधून आपण शिकायचं असतं।
जर असंच झालं असेल तर तुमचा राग त्या वेळेनंतर शांत होऊन तुम्ही पुन्हा नॉर्मल होणं आवश्यक आहे. किंबहुना तुम्ही प्रत्येक वेळी रागावणं हे गरजेचं नसतं. काही वेळा परिस्थिती पाहून विषय सोडून देणं सुद्धा चांगल्या संबंधांसाठी फायद्याचं असतं. एखाद्या लहानशा घटनेने तुमचे जुने संबंध विखुरले असतील, त्या दुखावण्यात चूक कोणाचीच नसेल किंवा लहानशी चूक असेल जी तेव्हाच माफ व्हायला पाहिजे होती, असं काही असेल तर अशी घटना इतिहासात सोडून देणं कधीही चांगलं. पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करूया. समोर जा, हलकंसं स्माईल करा, अनौपचारिक चौकशी करा. कदाचित त्यामुळे प्रकरण तुम्ही आणि तुमची अपेक्षाही नसेल एवढ्या सहजतेने मिटून जाईल आणि तुमचे संबंध पूर्ववत सलोख्याचे होऊ शकतील. तुम्ही एखाद्या घोळक्यात बसले आहात किंवा एखाद्या चर्चेत आहात, समोरचा तुमच्या कळत नकळत काहीतरी चुकीचं बोलून जातो आणि किंवा घरात सुद्धा कुटुंबातली एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि तुम्हाला ते आवडत नाही. तुम्ही लगेच वाद घालायला सुरुवात करता. काय फायदा? फक्त त्रास निर्माण होतो. यातून आउटपुट काही निघत नाही. साध्य तर काहीच होत नाही, त्रासच होतो. त्यापेक्षा ते शब्द एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं जास्त योग्य असतं. ते आपलेच लोक आहेत, कळत नकळत बोलून गेलेत. तुम्ही त्याला प्रतिसाद न देता तो विषय तिथंच सोडून दिला तर संबंध बिघडण्यापासून वाचतात आणि त्या गोष्टी इतक्या नगण्य असतात की काही वेळातच त्या विस्मृतीतही चालल्या जातात. एखाद्या जवळची व्यक्ती आहे, काहीतरी कारणावरून खटकलं, वाद झालं, भांडण झाले, दोघे एकमेकांपासून दूर झाले. पण हे वाद तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्याएवढे मोठे खरंच होते का? की तुमचाच इगो आड आला आणि हे वाद विकोपाला गेले? नक्की कुठं चुकलं याचा क्षणभर थांबून विचार करा. मन दुखवणारा वाद नसेल तर पुन्हा एकत्र येऊ शकता हा विचार करा. कधीकधी चूक ही कोणाची आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा झालं गेलं सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करणं हे जास्त हितकारक असतं. त्यामुळे मित्रांनो, सोडून देणं हे केव्हाही आपल्याला हितकारक ठरतं आणि त्यातच हा ऑप्शनसुद्धा आहे. म्हणजे हा सुद्धा एक उपाय आहे, हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या घटनेने आपण लगेच प्रतिक्रिया किंवा प्रतिसादसुद्धा न देता त्याबद्दल थोडासा मनाशी विचार करून लेट गो केलं तर जास्त बरं पडेल का? हे एक ऑप्शन एकदा स्वतःच्या मनाला नक्कीच विचारून बघत जाऊया. आणि त्यालाच मला जे म्हणायचं आहे की सोडून द्यायला आपण शिकूया. तेव्हा आमचंही कदाचित त्याच्यात काहीतरी चुकलं असेल तर सोडून द्या. आणि आपल्या आयुष्यात सुद्धा, रोजच्या जीवनात सुद्धा ना बऱ्याचदा असे प्रसंग घडत असतात. आपण मनात ते ठेवतो, वर्षानुवर्ष साचवतो आणि उगीचच आपल्या मनाचं ओझं वाढवतो. त्यामुळे आपलं बॅगेज आपण वाढवतो आणि त्याचा ताण आपणच सहन करत बसतो. तर हे सगळं जाणीवपूर्वक आपण लक्षात घेऊन लेट गो करायला शिकूया, सोडून द्यायला शिकूया आणि आपलं मन हलकं ठेवूया, आनंदाने जगूया. आनंदाचे जगण्यासाठी सोडून देणं ही सुद्धा एक गुरुकिल्ली आहे. नमस्कार, मी डॉक्टर मंजुषा दिलीप कानडे. गेली 38 वर्ष मी समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करते आहे. निवृत्तीनंतर माझी नवीन आवृत्ती सुरू झाली आहे. सध्या मी SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीला राज्यपाल नियुक्त सिनेट आहे. साहित्य क्षेत्रात, दिव्यांगांच्या क्षेत्रात आणि विविध क्षेत्रामध्ये मी थोडंफार माझी सेवा देते आहे. नुकताच जागतिक लेट इट गो दिवस 23 जूनला झाला. त्यानिमित्त मी शब्दात माझं मन व्यक्त केलं आहे. माझ्या कवितेचं नाव आहे असू दे जाऊ दे. असू दे जाऊ दे, लक्ष देऊ नकोस. असू दे जाऊ दे, लक्ष देऊ नकोस. न कळत्या वयात माझ्या बालमनाला प्रश्न पडू लागले. आई, दादा, आजीला प्रश्न विचारू लागले. मला समजेल अशा भाषेत ते उत्तर देऊ लागले. मी शांत झाले. जरा मोठी झाले. कुमार वयातले प्रश्न आणखी वेगळेच काही मला भेडसावू लागले. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर काही अनुत्तरित राहिली. काही प्रश्नांची उत्तरं वयोपरत्वे, अनुभवाने आणि केलेल्या चुकांनी आणि आलेल्या शहाणपणाने मिळू लागली. शिक्षण झालं, लग्न झालं, वेगवेगळी नाती आणि भूमिका यात स्वतःला मी सिद्ध करत गेले. मी आई झाल्यानंतर
माझ्या मुलांनी त्यांना पडलेल्या प्रश्नांना मी उत्तरं देताना माझी बरीच तारांबळ उडाली. खरंच असतं असंच काही. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. कोड्यात आणि कधीही न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं आज मी माझ्या वाढत्या वयात स्वतःलाच दिले. तणावमुक्त राहायचे असेल तर लेट इट गो. हो ना. खरा पावसाळा सुरू व्हायचाय अजून. खरा पावसाळा सुरू व्हायचाय अजून. तारखेनं येऊन गेला जरी 23 जून. धुवाधार पावसात भिजल्यावर डोळ्यातलं खारट पाणी, धुवाधार पावसात भिजल्यावर डोळ्यातलं खारट पाणी वरून बरसलेल्या पाण्याबरोबर हलकेच वाहून गेलं. वाहू दे, मन मोकळं होऊ दे. वाहू दे, मन मोकळं होऊ दे. दे आसवांना वाट. वाहू दे, मन मोकळं होऊ दे. दे आसवांना वाट. आज जागतिक तणावमुक्ती दिन आनंदानं जगूया. ज्या प्रश्नांची उत्तरच नाहीत, ज्या प्रश्नांची उत्तरच नाहीत त्यावर हलकेच हसून म्हणूया, असू दे, जाऊ दे, लक्ष देऊ नकोस. असू दे, जाऊ दे, लक्ष देऊ नकोस. तेव्हा मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्ही असा कधी विचार केला होता का? किंवा आता असा करावा असं तुम्हाला पटतंय का? आम्हाला नक्की प्रतिक्रिया करून प्रतिसाद देऊन नक्की कळवा. कॉमेंटमध्ये लिहा. आणि तुम्हाला हे सगळं कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आमचं चॅनल असं सबस्क्राईब जर आतापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही सुद्धा विनंती. आज इथेच थांबते. भेटू नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.